बांधकाम कामगारांना महत्त्वाची बातमी म्हणजे बांधकाम कामगारांना आता हा मोठा झटका आहे, कारण की नोटीस इथं जारी करण्यात आली 5 मे 2026 रोजी ही महत्त्वाची नोटीस इथं जारी करण्यात आली। तुम्ही इथं बघू शकता। या संदर्भात संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत मित्रांनो, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा। अप्पर आयुक्त कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत मुंबई कोकण विभाग, पुणे, नागपूर माननीय कामगार उच्च आयुक्त, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत ही महत्त्वाची नोटीस ही जारी करण्यात आली 5 मे 2026 या दिवशी। याबद्दल संपूर्ण माहिती घेणार मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो। उपरोक्त जे आहे संदर्भी याचिकामधील उच्च न्यायालयाने 30/4/2026 रोजीची आदेशसोबत सादर करण्यात आलेल्या जे आहे पुढील आदेशापर्यंत शासनाच्या ज्या ठिकाणी स्थानिक संस्थांमार्फत समित्या गठीत झालेल्या आहेत अशा ठिकाणी बांधकाम कामगार स्थानिक समितीमार्फत जे आहे करण्यात येत आहे असलेल्या नोंदणी, ज्या समितीमार्फत जे करण्यात येत्या नोंदणी ज्या आहे मित्रांनो, नूतनीकरण व लाभाच्या अर्जावरील कार्यवाही तुर्तास स्थगिती देण्यात येत आहे। अबब जी आहे जी बाब आहे मित्रांनो, सर्व नूतनीकरण व लाभाच्या अर्जावर नोंदणी अधिकाऱ्यामार्फत प्रचलित पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचना आपल्या अधिपत्याखालील सर्व नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात अशी ही विनंती करण्यात आलेली आहे। कारण की इथे बांधकाम कामगारांना हा इथं स्थगित देण्यात आलेले आहे, कारण की आता इथं जे नोंदणी आहे, नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण म्हणजे जे रिन्युअल जे फॉर्म असतात त्याला स्थगिती देण्यात आले आहे। कारण की जे अधिकारी नोंदणीकृत अधिकारी जे आहे बांधकाम कामगार विभागाचे यांच्यामार्फत यांचं व्हेरिफिकेशन होणार आहे, तर तुम्हाला हा लाभ पुढे हा सरकणार आहे। कारण की महत्त्वाची बातमी आहे, आनंदाची बातमी नाही मित्रांनो। कारण की जवळच्या मित्रांसुद्धा शेअर करा ही महत्त्वाची बातमी, सर्वांना सांगा। तुमचा जो अर्ज आहे स्थगित देण्यात आलेला आहे, नवीन नोंदणीसुद्धा बंद करण्यात आलेलं आहे, नूतनीकरण म्हणजे रिन्यूअलसुद्धा बंद करण्यात आलेलं आहे, हे सुद्धा तुम्ही माहिती मिळाली आहे। अशा नवीन अपडेटसाठी तुम्ही मित्रांनो चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट हे वेळोवेळी मिळत राहील। अशीच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।